प्यारे मतदार साथियों, आज नया साल है और नए साल के हम आपके मतदान का अधिकार जो सही है उसका उपयोग करने के लिए मैं आपको हार्दिक बधाइयाँ देता हूँ, हार्दिक शुभकामनाएं देता हूँ। नया साल आपको शुभ समृद्धि की ओर लेके जाए, इतना ही मंगल कामना करता हूँ। जय भीम, जय भारत, जय संविधान। निश्चितच आमची विजय राहणार आहे आणि आम्ही नवीन जुमानं काम करणार आहोत. आता तुम्ही पाहिलं आहे की माझ्यासोबत उच्च शिक्षित लोक आहेत, मी तर थोडंसं अंपळगावार आहो. अशिक्षित असल्यानं जेवढं काम करायचं आहे ते भारतीय संविधान थोडंसं वाचून करायचा प्रयत्न केलो. हे 34 वर्ष यार कार्यकाळ कसा निघून गेला पताच नाही चालला. हायकोर्टाची नोकरी सोडलो आणि या कार्यात भिडलो तर मी पूर्ण समाधानी आहे. लोक समाधानी होत नको होत. 4 शाळा, मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू, ठीक आहे, 6 लायब्रऱ्या. आता एक लायब्ररी तर टाइम्स ऑफ इंडियामध्ये दिल्लीतून प्रकाशित झाली आमचीवाली, की मसान घाटामध्ये देशात पहिली लायब्ररी. तर आम्ही सर्वात जास्त महानगरपालिकामध्ये जेव्हा 17,000 कर्मचारी होते, आपल्या शहराची लोकसंख्या कमी होती, त्यावेळेस 17,000 कर्मचारी होते. आता तर खूप कमी झाले. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा कामगार मिनिस्टर होते तर त्यांनी 10 तासाचे 8 तास केला होता. त्याच्यातही जीवनाची सुट्टी होती. आणि महिलांना आता 3 महिन्याच्या जास्तीच्या सुट्ट्या, 6 महिन्याच्या जास्ती सुट्ट्या भेटत होत्या. तर आता तुम्ही विचार करा, आम्ही 12 तास नेणाऱ्या लोकांना आपली दबंगाई दाखवणार आहोत. पहिले कर्मचारी भरती करा. कमी कर्मचारी आहेत आणि काम जास्त आहे, पैसा कमी आहे आणि काम जास्त आहे. तर जे लोक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बनले, मुख्यमंत्री बनले, त्याच्यानंतर हमारे पास में पैसे की कमी नहीं है असं गडकरी साहेब म्हणतात. काय म्हणतात ते की पैसे की कमी नाही आहे, रोड, नाले, फ्लायओव्हर, मेट्रो हे सर्व आणलं म्हणतात. पण मूलभूत सुविधेच्या काय, ज्या जनतेनं नागपूर शहरातून त्याला निवडून आणला, त्या मूलभूत सुविधेच्या काय. आमच्या अधिकतर एरिया जो आहे प्रभाग क्रमांक 2 हा आउटरमध्ये आहे आणि NITच्या कंट्रोलमध्ये 70% आहे. काम करणारा कसा कारण, काही ट्रोल करतात लोक, आमच्या व्हिडिओ पाहून ट्रोल करतात. तर त्या ट्रोल करण्यावाल्याला सांगणं आमच्या की भाई पहिले पुरी पढाई करा इतिहासाच्या कॉर्पोरेशनच्या. आणि जेव्हा चुंगी नाके चालू होते तेव्हा महानगरपालिकाला राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या अधीन राहावं लागत होतं. एफड्या होत्या 500 करोडच्या, पूर्ण डबघाईत आणला. आता असे लोक निवडून आले आणि ज्याच्यात रेकॉर्ड होता महापुरा बंगले जिंकला भेटायचा. तर म्हणून आमची जे टीमवर्क आहे, जरी 4 असलो तरी शेरवानी लढणार आहोत. आणि आम्ही बाबासाहेबाचे घटना दत्त लहानसे शिपाई आहोत. जे होईल ते तर करणारच आहोत आम्ही. सांगोळ साहेब, तुमचा प्रवास BSP, तुम्ही पूर्व नगरसेवक पण राहिलेले आहात, त्यानंतर आणखी आमदारकीच्या इलेक्शनला तुम्ही उभे होतात आणि आता राष्ट्रवादी. मी तुम्हाला सांगतो साहेबजी, तुम्ही जो प्रश्न केला ना, ज्या आहे तुमच्या प्रश्न. मी पहिले मशालमधून निवडून आलो अपक्ष. मशाल चुनाव निशाण होता. मग दुसऱ्या वेळेस 2005पर्यंत, 2002 ते 5पर्यंत घडीच होती, 7पर्यंत, 2002 पासून 7पर्यंत. मग पंजावर आलो, पुन्हा पंजावर आलो, मग पुन्हा सिलेंडरवर आलो, जे आता वंचित जेवढा आहे. आणि विधानसभा लढायच्या वेळेस 9 नगरसेवक BSPचे होते. असं वाटत होतं उत्तर नागपूरच्या नरेश बनू शकतो मी. पण भावनिक लोकांच्या संसार आहे ना आमच्या देशात, भावनिक होऊन, भीती बाळगून जो मतदान झाला त्याच्यामुळे BSP हारली. अच्छा, BSPवाल्याला असं वाटत होते की हे लोक निवडून वगैरे आला हा तर आमच्याच बँड वाजवान, तर म्हणून हारलो मी. अच्छा, त्याच्या दरबारात गेलो ना, 4 तिकिटा द्या, तुमच्या पुऱ्या लोकाला ओळखतो म्हणून मी की कोण कसं आहे काय आहे. माझ्या इलेक्शनच्या वेळेस मला कळलं म्हणून, मला माझे 4 लोक पाहिजेत, तुम्हाला देवाचे असेल तर द्या. पण शेवटपर्यंत हाव हाव म्हणला ना, त्यानं आपल्याला तिरी दाखवला. माझा हा चुनाव निशाण जो आहे
हा 2002चा आहे आणि 2007पर्यंत मी याच्या भरोश्यावर 3 नगरसेवक होते. सादिका बेगम, मनोज सांगोळे, दोघेजणं आलो घडीवर निवडून आणि राहुल तेलंग आलते तिसरे हत्तीवर. तर असा प्रवास आहे. विरोधक असंही अपप्रचार करत आहेत की समाजाचा जो व्यक्ती आहे, बौद्ध समाजातून रिलेटेड आहात, तर विचारधारेला अनुसरून पार्टी नाही तर विचारधारेच्या विपरीत पार्टीमधून तुम्ही उमेदवारी घेतलेली आहे. विचारधारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे आणि ते स्वतःची आहे. मी मजबूत आहो तर बाकी लोकांचे काय आहे? मी मजबूत आहो ना. मला कोण काय सांगते तर मी महामर्जीच्या मालिक आहो आणि मी संविधानाला घेऊन चालणारा व्यक्ती आहो. अहो, शाळा बंद होणाऱ्या महानगरपालिकेच्या मी शाळा सुरू केलो. इंग्रजी मिडियमची शाळा पाहण्यालायक आहे, हिंदी मिडियमची शाळा पाहण्यालायक आहे आणि आमच्या पूर्ण वेळ जाणार आहे आता झगडा करण्यामध्ये. इंग्रजी मिडियमच्या शाळा पुऱ्या कॉर्पोरेशनच्या झाल्या पाहिजे सुरू आमच्या प्रभागात. लोकांच्या होत नको होत आम्हाला काय लेणं देणं नाही. दवाखाने चांगले झाल्या पाहिजे. दवाखाने बी बनवलो आम्ही. 30 बेडच्या 3 मजल्याचा दवाखाना मंजूर केलं होतं आपण. रतन टाटाजी जिवंत असताना महानगरपालिकेला दवाखाने बनवण्यासाठी पैसे दिले होते. त्याचे सर्व डॉक्युमेंट्स तयार झाले होते, परंतु ज्या लोकांच्या मनामध्ये खटकत होतं त्या लोकांना बनवून आहे त्याला. आता ग्राउंड बनवून राहिलं, तिथे क्रिकेट ग्राउंड बनवून राहिलं. असं आहे. आता या प्रसंगी तुम्ही 4ही तुमचे व्यक्तिगत इलेक्शन लढत आहात, तर उमेदवार म्हणजे आपल्या मतदारांना काय सांगाल तुम्ही? मैं तो हेच सांगेन, मनोज सांगोड़े जो बोलता है वो करके बताता है. आपको भी मालूम है. तो मनोज सांगोड़े को जूते भी मारेंगे ना, और मनोज सांगोड़े मतदारों को उल्टा सीधा भी बोल देगा ना, तो भी वो ध्यान रखते हैं कि अपना काम करता करे. मेरे बोल वचन पे ध्यान नहीं देता तो मेरे कामों के ऊपर मैं ध्यान देता. जो आमदार काम नहीं कर सकता एरिया के अंदर में, छोटा सा प्रभाग थोड़ी है, आउटर एरिया है, तो हम अपना काम कर दे. लोगों को लगेगा तो बदलने की ताकत, ये मैं अभी तुम्हारे माध्यम के साथ में बोल रहा हूँ. यही समय है नागपुर शहर के निवासियों और प्यारे मतदार भाइयों, तुमको यही वक्त है. जो तुम्हारा काम नहीं किया होगा और तुम्हारे बच्चों का भविष्य बिगाड़ने वाले जो लोग होंगे, तुमको जो वोट का अधिकार बाबा साहब ने दिया है घटनादत्त, उसका इस्तेमाल करो और अच्छे लोगों को चुन के लाओ. अगर मैं भी गलत होऊंगा और मेरे लोग भी गलत होंगे तो मेरे को भी चुन के मत देना. ये मैं आपके माध्यम से इशारा कर रहा हूँ. ट्रोल करने वाले जागरूक रहो. मेरे पास अगर ट्रोल करोगे तो मेरे पास में जवाब है और वो उसका जवाब दे सकता हूँ. आमना सामना करो, आमना सामना डिबेट में, और बड़े स्टेज पे डिबेट करो. मैं डिबेट करने के लिए तैयार रहूँगा. सर्वांना माझा जय भीम. माझं नाव प्राची रवी भैसारे आहे. प्रभाग क्रमांक 2 मधून मी निवडणुकीला उभी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस या पार्टीतर्फे. आमच्या सगळ्या पॅनलकडून तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व जय भीम, जय भारत. सगळ्यांना नमोबुद्धाय, जय भीम, नमस्कार. माझं नाव सीमा सूरज आवडे आहे. मी प्रभाग 2 मधून क वर्गाकरिता नामांकन दाखल केलेलं आहे. माझ्याकडनं सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद. नमस्कार, मेरा नाम गोपाल काशीराम यादव है और मैं प्रभाग क्रमांक 2 से ब से राष्ट्रवादी की घड़ी सिंबल से खड़ा हुआ हूँ. आप सभी को मेरा नए वर्ष की ढेर सारी शुभकामनाएं.